तर हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. कशात बऱ्यात ना भावांनो. कालसाठी सॉरी, कारण काल इकडे लाईट नव्हती. काल व्हिडिओ बनवलेली, पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला भेटली नाही. काय करणार आता, लाईट नाही. इकडे पाऊस पडला भावांनो काल. तर आत्ता बघा, आत्ता आपण निघालोय शिपोळ्यात आहे. शिपोळ्यातनं जायचं आपल्याला टाकेडे म्हणून गाव आहे पालघरच्या इकडे, तिकडे जायचं आहे. हा बघा शिपोळ्यातला गाव आहे. शिपोळ्याची मराठी शाळा आहे. इकडून गौरांग शेठचा भाडा आहे. आता इथून घेऊया. इथून कसं काय विषय काय माहीत नाही आपल्याला, पण मला पण गावच पक्का माहीत नाही. पण पालघरच्या इकडून कुठून तरी आहे, मंडणगड पालघर आहे खानलोल, त्याच्यातून जायचं आहे. तर भावांनो काल व्हिडिओ काढलेली, पण इकडं पाऊस होता त्याच्यामुळे लाईट नव्हती. तर आजची व्हिडिओ आज पडेल. कालचा मी सगळा मग डिलीट करून टाकला, काय विषय नाही. चला तर आता निघूया, इथे माणसं वगैरे घेऊया आणि जाऊया. भावांनो आपण निघालोय, इकडे बघू शकता. इथून आता निघालोय शिपोळ्यातनं माणसं वगैरे घेऊन. आता केळशी फाट्यावर पोचू, गणेश कोंड आणि ह्याच्यामध्ये आपण वरचा व्ह्यू बघा बाबा, एक नंबर. काल पाऊस पडला त्याच्यामुळे काय व्हिडिओ भेटली नाही, पण कालच्या पण व्हिडिओ भरपूर घेतलेल्या. कारण मी देवाऱ्यात होतो तेव्हा क्लायमेट एक नंबर होता. वर गेलो जसं तुळशीच्या घाटात गेलो, लगेच काळा काळा झाला आणि अचानक पूर्ण पाऊस आला, काय माहिती. तर आजचा बघा ऊन तर आज पण पडला हेच. तर चला तर मंडणगडात गौरांग थांबलाय. पुढे जाऊन गौरांग सोबत जाऊया, कारण खालचा आपल्याला काय रस्ता माहीत नाही, कुठून जातात काय माहिती, तर परत चुकायला नको. तर बघूया पुढे. हा व्ह्यू बघा, वरचा आकाश एक नंबर. तर चला निघर भावांनो. बघा आलो वरती देवारे सोडून. शंकर मंदिर आहे, पाय पडणं इम्पॉर्टंट आहे. मला सवय आपल्याला पाय वगैरे पडायची, तर पाय म्हणून वरचा ढगाचं हे बघा नाही, बुरं बघा. वरचा आपला रस्ता काय खराबच आहे, तर रस्त्याचा काय विषयच नाही घ्या काय घेऊ. गुरा बघा, गुरा आपल्या नशिबात आहेत. हा बघा कसला धावताय, धडधड. हार काय भेटला नाही मला काल, आत्ता बघतो घेतो हार वगैरे घेतो. शेट आलं बघा, शेट वडाप शेट. अजून एक आता पाटणे गेल आज नाही भावांनो, वडाप आपल्याला नाही भावांनो, वडा आपण प्रायव्हेट तिकडे चराय नाही बाणकोट साईडला तेवढा. चला तर जाऊया मंडणगडात आता. चला आलोय तुळशीच्या घाटात. कसा आहे व्ह्यू वरती, खाली तेवढाच नीला आहे, पण साला चेपतंय. ऊन जाम लागतं भावांनो, ऊन जाम लागतं. इकोचा दरारा झालाय भावांनो, इकोचा दरारा. रस्ते बघा आमचे. वा वा भावांनो, वरचा सीन बघा, विषय ना. कोण नाही, कोणच नाही, कल्पना पण नाही, कोण नाही. कसं आहे भावांनो. चला तर जाऊया. आयफोनची क्लिअरिटी आहे की व्ह्यू आहे ते तुम्ही ठरवा. पण मला तर व्ह्यू तर डोळ्यांत एक नंबर दिसतंय. माणसं आहेत गाडीत 9. कुत्ता आहे गाडी आपली, कुत्ता. सीएनजीला भावना एवढी पॉवर नाही भेटत गाडीला, कारण लोड असल्यावर सीएनजीला पॉवर नाही भेटत. ज्या गाडी 7 सीटर पेट्रोल त्यांना मस्त पॉवर भेटतो भावांना. तर चला जाऊ टनात ओव्हरटेक करतात भावानं आणि पॉपा करतात. तर भावांनो सीएनजी हाय. चला आता आधी सीएनजी भरून घेऊया. आपलं HP चा पंप. तर भावांनो अर्धा तास थांबलो इथं सीएनजीला, अर्धा तास. कितीतरी टाइम झाला, पण काय सीएनजीला लाईटच नाही बघा. गाड्या उभ्याच आहेत तशाच. काय विषय झाला काय समजलं नाही. लाईटच नाही आमच्या इकडे कालपासून. तर लाईट नाही तर सीएनजी काय भेटत नाही. तर चला हो व्हिडिओ करता आहे बघा. मी घरात न घाय म्हणलं आणि एवढा टाइम किती गेला असेल. लाईटीला काय झालं समजत नाही रात्रीपासून. चकाकला घडघडला ना. हा ते एक लाईन फॉल्ट आहे भावानं, काय समजत नाही सीएनजीचा. सीएनजी नाहीच भेटली. चला आता येताना बघतो. आता जाऊया मंडणगडात घुसलो, खाली उतरूया आणि तिथे पोहोचूया पहिल्या जागेवर. चला आलोय खाली. तर मंडणगड तसे ऑफिसच्या इकडे बघून आज बाजार आहे मंडणगडचा बहुतेक.
कोणी येत असेल तर इकडे यायचं. बाजार असतात, सवार काय काय गाड्या पण भावना लावतात ना खरोखर. ज्या काय त्याला बोलायचं. तर चला, राधाकृष्ण सभागृह हॉल आहे, लग्नासाठी वगैरे पूजेसाठी वापरला जातो. तर त्याला आता वानकडा भावना काय टाइमपास. काका काय करतात? झाडावर का साप आहे काय? चला आता दापोली फाट्यानं राईट म्हणून खाली जायचं. CNG का शेवटपर्यंत भेटला नाही मला भावानं. मी निघायला लाईट यायला 2 तासात झाला. आता मी मंडणकडे आलो आणि लाईट आली. काय बोलायचं बाबा, काय बोलायचं काय. असो चला निघूया आता. दापोली फाट्यावरनं खाली जाऊन राईट मारून परत पालगड फाट्यावरून लेफ्ट मारायचं काहीतरी, असं आतमध्ये जायचं आहे. काय विषय नाही, चला बघू खाली. आता आलं आतमध्ये. इकडे नदी बघा, पाणी कमी आहे. साईडने एकदम भावना नदीच्या साईडने टाकेडीचा रस्ता जातोय. टाकेडी बरोबर हे बघा, मोबाईल नेल त्याला बरोबर. सिंगल रोड आहे भावना, आरामात या. आम्ही जाता रोज का आजच आता लग्ना सगळ्यांना सांगितलेलं असू दे आलात ना आपण. सिंगल रस्ता तो योग्य आहे अजून तरी. बघा नदीच्या पूर्ण बाजूने रस्ता आहे. इकडे नदी आहे बघा, पालगड. हा इकडे सगळा रोड लक्षात ठेवा भावना. सरळ सरळ रोड आहे सगळा. आता डोंगर बघा. त्याला मोबाईल लागला स्वतः नेल बरोबर. इकडून आलो की हा बघा असं टाकेडी असा बॅनर हे आहे मोठा. तर याच्या खालून इकडून आलो. कमानी आहे, कमानी गावासाठी. तर इकडं पण बघा गुरा आहेतच भाऊ. गुरांचा काय विषय ना. कसा लावतोय, कसा लावतोय. आलो भावना 2 मिनिटात पोहोचू तिथं गावात. गवत पण हा, त्याच्यात शेती पण आहे मला वाटतं. भात कापून झाला. हा बघ त्या दिवशी कापलेला पाऊस पडला त्या दिवशी. भात कापलं नाही भावना सगळा. पोहोचलो पण. हाय नेटवर्क आहे इकडे भावना. नेटवर्कचा काय विषय ना. तर आता आपण पोहोचलेलो आहे. तर गौरांग शेठ कुठे उभा आहेत त्यांना बघायला लागेल पहिला. घर कुठं आहे काय आपल्याला माहिती नाही. हा बघ असा टाकेडे का पुढे ना. इकडे ना विचित्र भावना. CNG ला जाताना भावना उभा राहायला लागणार. CNG नाही. चला आपण आता पोहोचलोय लोकेशनवर. चला पोळूया पुढे कसं काय होते. भावना आपण आता पोहोचलो इकडं. गौरांग शेठ भेटलेत आपल्याला. तर चला, दिदीच्या बारक्याचा वारसा आहे, तिथं जायचं आपल्याला. भाडा पण आहे. तर आपण पण आला पोस्ट आहे इकडं टाकेडे. तर चला बघूया कसं काय आहे विषय, कसं कसं होते नियोजन. नाव वगैरे काय ठेवतात ते सगळं बघू. हा आपलं काय गाव आहे. तर चला भावांनो, आता तिकडे कार्यक्रम चालू आहे. जरा आलो भावाला फोटो काढायचं होतं. मामा भावांनो दीदीचा म्हणजे आता गौरांग शेठची आपली दीदी आहे, ते तिच्या बारक्याचा वारसा होता ना, तिकडे आलेलो आपण. तर बघा एरिया बरोबर आज व्ह्यू बघा काय इकडे बघा बाबा बेकार विषय. आपली प्रिन्सेस आहे भावानी इथे. याच्याकडेच होती गाडी, याच्याकडेच होती कारण मला काय चालवायला तिकडे भेटत नाही. टाईम होतं बघा. बघा बाबा बेकार विषय. हा हेलिपॅड आहे का बस स्टॉप आहे चला नाही बघा. चला बघूया कसा काय होतं. बाकी व्ह्यू बघा इकडे, व्ह्यू बघा विषय नाद कसा आहे. तर चला आता बघूया. नाव वगैरे नंतर दाखवतो कसं काय आहे पुढं आतमध्ये. मी काय बाहेर होतो इकडं. तर चला भेटूया. भावांना बघू शकता इथं नाव ठेवलं यक्ष नाव आहे. यक्ष. तर असं काहीसा आपल्याकडं बाहेरचा प्रोग्राम असतो. आपण टाकेडेमध्ये आहोत.
तर आता जेवूया आणि इकडून निघूया. तर चला तर या भावनं जेवायला बघा. तर चला जेवूया आणि जाऊया आपण आता. इथून निघायचं बघायचं. बघा वेज आहे पूर्ण जेवायला. चला तर चला आता आलोय CNG ला. आता तर हाय CNG बघूया भेटले. आत्ता लाईट आहे. चला नशीब चमकाला का काय समजत नाही पण हाय. उत्तर बघा भाऊ ना. उत्तर काय झालं बघा जायला ऊन जाम लागतं. काय चलत नाही झोप. विमाल ठेवून तर कालपातला राऊस कालपातला. चला तर आता CNG हाय भरतो आणि जातो. बघूया तर कसा वाटतंय ब्लॉग मला सांगा भाऊ ना. व्ह्यू बघा नाच. व्ह्यूजचा काय विषयच नाही भाऊ ना. धरूच नका विषय. हाय तेवढ्याच गाड्या CNG भावानं बघा. 4-5 गाड्या आहेत बहुतेक. भावांनो आता पोचलो आपण. रिटर्न इथूनच माणसं नेलेली. आपल्या गौरंग भाऊचं दुकान वगैरे आहे चिपळ्यात. कोण असेल आलात तर या इथं दुकानात चिपळ्याला वरच्या गावात. तर भावांनो आलो जाऊन. तर भावानं चिपळ्याच्या सगळ्या आजी वगैरे आहेत ना भावांनो. लय मजा आली. लय प्रवासाला असं ह्या यात ना लय अँटिक भावांनो. लय मजा केली. लय गाणी लावायला हे करायला मस्त मजा आली. बोलत चालत जुन्या. कारण मला तर जुन्या माणसांसोबत जाम आवडतं भावानं. तर परत कोण आलात तर या भेटा काहीतरी. आपली गाडी कोणाला लागत असेल तर फोन करा. नंबर आपल्या आज तरी देतो. आज देतो मी. कालच्या व्हिडिओसाठी भावानं खरंच सॉरी. काल काय जमला नाही. ते अशी आपली गाडी इथं लावली आता. तर इथून थोड्या वेळा जाऊ. गौरंग शेट येत आहेत तिकडून. तो इथे शिपळ येते. वरच्या शिपळ येते. तो आहे वरती रस्त्यालाच कुठेतरी आहे. तो तिकडून येईल. तो पण चिपळूणचा व्ह्यू बघा गावातला. सुरेश शेठ भावानं पुण्यात गेलेत. असा मध्ये आहे मी गावाच्या. हॅलो भावांनो मी व्हिडिओ बंद केलेली बनवायची पण आता इथं आलो बघा सनसेट. तर भावांनो आता इथून पुढच्या जेवढे व्हिडिओ होईल. आणि ह्या बघा ह्या दोघी सोबत काय विषय कळला नाही आपल्याला भावांनो. जाऊ दे त्यांना काय झालं काय माहीत. पुन्हा आणि दापोली सोबत आल्यात बहुतेक. सगळ्याच गाड्या लेट आहेत भावांनो. इकडं बघा. तर आत्ता पूर्ण बघा भावानं व्हिडिओ चालूच ठेवणार आहे मी. किती वेळ लागते कसं काय सनसेट व्हायला. तर बघा प्रॉपर तुम्ही बघा पूर्ण. आम्हाला भावानं असं दररोज बघायला भेटतं. विषय भावानं इकडं व्ह्यू बघा. विषय व्ह्यूचा कसा आहे व्ह्यू. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. लास्टला भावानं हा पार्ट आपल्याला भेटला. आता व्हिडिओ मी एंड केलेली पण दाखवली. तर बघा पूर्ण बघा. मी आता काय व्हिडिओ बंद करत नाही. पोच करत नाही मध्ये. व्हिडिओ एडिटिंग काय नाही. डायरेक्ट शेवट. ला 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 बघा भावानं व्ह्यू बघा. विषय 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 कसा आहे. पूर्ण झूम करतो आयफोन. दिसताय काय. दिसताय बघा पूर्ण. काय व्हिडिओ वाढेल किती वाढेल मला पण भावानं माहीत नाही. तर पूर्ण बघा भावानं. वरती व्ह्यू बघा. काय एकच नंबर दिसते भावानं. पूर्ण बघूया किती वेळात मावळतं काय. व्हिडिओ चालू केले पूर्ण भावानं बघा. इकडं व्ह्यू बघा. पूर्ण पाणी खाली. एकच नंबर व्ह्यू आहे भावानं. एकदा तरी या इकडं. मला फोन करा इकडं आल्यावर मी दाखवतो सगळा व्ह्यू. होमस्टे वगैरे भावानं सगळा दाखवतो तुम्हाला. फक्त मला येऊन फक्त आपल्याकडे कॉल करा. बाहेरची कुठली मंडळी येणार असेल मुंबई पुणे कुठं सातारा कराड सातारा सांगली भावानं आपला भावबंद भरपूर आहेत. विषय त्यातलं तर आपला सागर भाव 15 जुरी आहे कायम सोबत. विषय भावांनो आता येतील सागर भाव पण थोड्या महिन्यात. सूरज भाव सागर भाव सुधीर भाव सगळंच आपलं. तर बघा भावांनो काहीच वेळ बाकी आहे. काहीच टाईम बाकी आहे. आता खाली जाणार सूर्य पूर्ण. कुठं जाता काय जाता आपल्याला काय माहिती नाही पण तुम्ही व्ह्यू बघा भावांनो. पूर्ण लाईव्ह दाखवतो तुम्हाला. लाईव्ह व्हिडिओ पूर्ण चालू आहे. कुठंच पोच केलेली नाही. कुठं एडिटिंग केलेली नाही. काय नाही भावांनो बघा. कुठं जाणार आहे आता काय होणार आहे काय माहीत नाही. 2 मिनिटाची व्हिडिओ झाली भावांनो. व्हिडिओ मी शेवट केलेला 13 मिनिटावर. तर इकडं बघा. हा कसा आहे व्ह्यू भावांनो बघा. पूर्ण बघा. उगवता सूर्य तर भावांनो भरपूर बघितला. तर मावळता सूर्य बघा. कुठं जाते काय माहीत नाही. समुद्रा भावानं पुळण बघा. पुळण दिसतंय. आता काही विला तर जाल तो भावानं. जाईल आणि भावानं ब्लॉग कसं वाटतात मला कमेंट करून सांगत जा रे भावानं. इंस्टाला पण फॉलो करा भावानं. बारक्या भावाला. भावानं पैसे कमवायचं आपल्या हितून आहे इकडून. फक्त मला मजा येते व्हिडिओ काढायला. आवड आहे आपल्याला व्हिडिओ काढायची. त्याच्यामुळे फक्त भावानं व्हिडिओ काढायचं चालू आहे. बाकी काहीच विषय नाही भावानं. भले पैसे जरा येतील नाही येतील ते आपल्या पुढची गोष्ट आहे.
आलेच तर भावानं कुठेतरी आपण मदत करू, कारण आपल्याला कुत्र्या मांजरांची आवड आहे. त्याच्यातच आपण काहीतरी प्रकल्प चालू करू की कुत्री वगैरे काय आजारी कुठं दिसतील गाई गुरु कुत्री, त्यांना बरं करायचं वगैरे काहीतरी करू. कारण भावना मला अजिबात घाण वाटत नाही, का अजिबात लाज वाटत नाही. कुत्र्यांना काय झालं आपल्याला लय त्रास होता भावना. आता पूर्ण बघा भावना थोडा थोडा जायला खाली जात आहे. लास्टचा व्ह्यू घ्या भावांनो नक्की, कारण 13 आणि 4 मिनटाची व्हिडिओ होणार आहे. तर भावानं ही पूर्ण व्हिडिओ मी कट कुठंच केली नाही, सुरुवात केली आहे पूर्ण. तर बघा भावानं जात आलं आहे पूर्ण, अर्धा जाईल हळूहळू. तर बोला भावानं कुत्री मांजर कुठं असतील तर त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. त्याच्यातून काही जर जमलंच पुढं नशिबान साथ दिला, तुम्ही तुमचा सपोर्ट असेल तर यूट्यूबवर आपल्याला काय भेटतील ते आपण त्याच साईडला लावू. कुत्री मांजरं गुरं काय पक्षी प्राणी यांच्या मदतीला. तर बघा तुमच्यावर सपोर्ट केला तर होईल. आणि इकडं बघा भावानं झापूक झुपूक आयफोनची क्लिअरिटी असं काय नाही, तुम्ही बघा फक्त. बघा अर्धा गेला आहे, आता बघा भावानं पूर्ण जाईल. मावळता सूर्य, सनसेट, परफेक्ट सनसेट भावानं. तुम्हाला खरं दाखवते मी की हा कुठला AIचं एडिटिंग नाही आहे. हा बघा इथं मी दिसत असेल तुम्हाला, तर जाऊ दे मला काय बघू नका भावानं. व्हिडिओ रिअल आहे पूर्ण, AI एडिटिंग वगैरे काहीच नाही. बघा तुम्ही क्लिअर बघा भावानू. 5 मिनटाच्या वर व्हिडिओ झाला भावानं. कसं होणार, 13 आणि 5 19 मिनटं, 18 मिनटं झाली भावानं. काय गणित टॉपला आहे भावानं, गणिताचा विषय नाही, फक्त जरा कॉमेडी. 5 मिनटाचे झाले भावानं. 5 मिनटं लागतात भावानं सूर्याला हे व्हायला. अजून थोडा दिसतंय, पूर्ण झाल्याच्या भावानं व्हिडिओच बंद केली नाही. बघा आता पाणी पण भावानं हळूहळू वाढेल. गेला भावानं किंचित दिसतंय, किंचित. किती पण मिनटाची व्हिडिओ होते भावानं, 20 मिनटाचे झाले तरी चालेल, 7 मिनटं झाले चालते सूर्य बुडायला, पण आपण पूर्ण सनसेट दाखवणार आहे भावानं. गेला भावानं किंचित राहिला आता एकदम वाईच. 6x झूम केला आहे बघा. आणि भावांनो 6x झूम करून झाला सूर्यास्त झाल्यात जमा ही 6x मध्ये दिसते. मला डोळ्याने काय दिसत नाही भावानं इथून. तुम्हाला 6x मध्ये काय दिसत असेल तर बघा, फुल झूम केला आहे iPhone 15, माझ्याकडे iPhone 15 फुल झूम. आणि डोळ्यांनी पण काय दिसत नाही, आयफोनला जरासं दिसते. आणि सूर्यास्त झालेला आहे.